शक्तीपीठ महामार्गाच्या पाठोपाठ आता भक्तिपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक। स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर MSRDCनं भूसंपादन थांबवलं। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार। नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील पाणी वाटप वादाला नवीन वळण। अभ्यासगट स्थापून अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश। शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गोविंद बागेमध्ये गर्दी। शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर। कुर्डुवाडी स्टेशनवरती रेल्वे रुळांवरती सापडलेल्या दगडामागे घातपाताची शक्यता। पोलीस तपास सुरू। लोको पायलट रियाज शेखच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ। विद्यार्थ्यांना मारहाण शिवीगाळ करणाऱ्या शिक्षकाला अटक। नागपूरच्या SFS शाळेतला धक्कादायक प्रकार। शिक्षकावरती पॉक्सोसह इतर गुन्हे दाखल। गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठा वाढ। धरणातून 3,93,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। टोलसाठी जीपीएसचा वापर होणार। नव्या टोल सिस्टमला केंद्राची मंजुरी। पहिल्या 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास टोल फ्री। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।